ट्रायबल मुलं ज्या शाळेमध्ये शिकतात त्या शाळांमध्ये प्रयोगशाळा व्यवस्थित नाही आहेत, नावापुरत्या आहेत. आणि त्यामुळे काय असं होतं की विज्ञान आणि गणित जे विषय आहेत ते समजण्यास मुलांना खूप त्रास होतो. तर आम्ही एक संकल्पना सुरू केली नवीन प्रोजेक्टची, ज्याच्यामध्ये आम्ही एक प्रयोगशाळा शाळांना देतो, इन्स्टॉल करून देतो, ज्याच्यामध्ये विज्ञान आणि गणिताचे जे मॉडेल्स आहेत ते मॉडेल्स 84 मॉडेल्स आहेत जे त्या प्रयोगशाळेमध्ये आम्ही देतो. आणि एक शिक्षकही नेमण्यात येतो त्या प्रयोगशाळेमध्ये. आम्ही ज्याला आत्ता स्टेम लॅब असं म्हणतो. खरं म्हणजे हा उपक्रम या संस्थेने जवळजवळ 7-8 वर्षापासून सुरू केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं म्हणजे त्यांनी पहिल्यांदा दुर्गम भागात काम सुरू केलं. वागणीसारख्या ठिकाणी पहिली लॅब त्यांनी आणली, त्यानंतर साखऱ्याला झालं, त्यानंतर मला वाटतं मॅडम अजून याला आहे पालीला आहे. आणि तुम्ही त्याच्यातला जर सेटअप पाहिला, आपली जनरल जी प्रयोगशाळा आहे त्याच्यात तुम्हाला काय दिसेल की तुम्हाला वेगवेगळे मॉडेल दिसतील, त्यानंतर मायक्रोस्कोप दिसेल, त्या नळ्यात आपल्या काय ते ट्यूब वगैरे परीक्षा नळी वगैरे त्या दिसतील, केमिकल दिसेल. पण हे खूप वेगळं आहे. याच्यात फक्त विज्ञान आहे असं नाही, विज्ञान तंत्रज्ञानाबरोबर गणिती आहे आणि वेगवेगळ्या म्हणजे माणसाची विचार करण्याची, मुलांची जी विचार करण्याची ही आहे कुतूहल आहे, त्या कुतूहलापुढे तो विचार आम्ही जास्त करतो. त्याच्यामध्ये तुम्ही पेंडुलम पाहिले असतील, इथं एक वाघ आहे इथं निघतो. आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना तर हे खूपच उपयोगाचं आहे. या संस्थेने आपल्या या प्रकल्पामध्ये खूप छान काम केलेलं आहे. ज्या वेळेस आपण अध्यापन करत असतो त्या अध्यापनाच्या वेळेस फक्त आपण एक तोंडी सांगत असतो, परंतु या ठिकाणी जे काही मॉडेल्स आहेत ते एक विज्ञानाच्या दृष्टीने बरोबर आहेत आणि प्रत्यक्ष त्यांची परिचिती होईल, प्रत्यक्ष त्यांना ज्ञान तेवढं येईल असं या प्रयोगशाळेच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे. पहिले आम्ही मॉडेल कधी बघितले नव्हते, पण हे आता आम्ही बघितले आहेत. हे अर्थ आम्हाला वापरण्यासाठी सुद्धा भेटणार आहेत, याचा मला खूप आनंद आहे. हे साहित्य दिल्याबद्दल मी चे आभार मानतो. ये हमारे द्वारा और समता इक्विटी फाउंडेशन के द्वारा एक छोटा सा प्रयास है. हम लोगों ने अभी पालघर में ये 12वां स्कूल है जहाँ पर ये कार्य कर रहे हैं. आप सबका आभार और मैं पूरे स्कूल मैनेजमेंट को ये बताना चाहूँगा कि ऐसे प्रयास हम और करते रहेंगे ताकि बच्चों में ये जिज्ञासा हम पूरा करते रहें.